अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण परमपूज्य श्री सद्गुरू स्मरणी या पुस्तकाचे श्री दादा कवडे लिखित सद्गुरू स्मरणी पुस्तकाचे वाचन करत आहोत. आज आपण एक प्रेमाचे नाते इथून सुरुवात करूया. पान नंबर 180. मी जेव्हा माऊलीत राहायला आलो तेव्हाचा सुरुवातीच्या काही महिन्यातलाच हा एक प्रसंग आहे. माऊलीच्या बाहेर जो ओटा आहे तेथे मी बसलो होतो. माऊलीत वर श्री आप्पाकाकांची कॉट जेथे आहे तेथे परमपूज्य श्री मामा पेशन्सचा डाळ लावून बसलेले होते. कॉटवर समोरच्या टोकाला श्री आप्पाकाका बसले होते. आप्पाकाकांचे आणि मामांचे विलक्षण प्रेमाचे नातेसंबंध होते. मामा नेहमी सांगायचे, आमचा आप्पा लाख मोलाचा माणूस आहे. तो फणसासारखा आहे, बाहेरून काटेरी पण आतून गोड रसाळ. त्याच्या आप्पाकाकांवर अतिशय प्रेम होते. परमपूज्य श्री मामा माऊलीत असले की कधीतरी त्यांच्या खास विशिष्ट शैलीने आप्पाकाकांना हाक मारायचे. आप्पा की आप्पाकाका असतील तेथून उत्तर द्यायचे, आलो आलो. ते जवळ आले की मामा प्रेमाने म्हणायचे, या वैद्यराज या. आणि ते तेथून माघारी फिरले की इकडे तिकडे बघून हळूच मिस्किलपणे म्हणायचे, वैद्यराज कसला, कंपाऊंडर आहे हा. हे त्यांचे गमतीचे बोलणे आप्पाकाकांनाही पाठ झाले होते. मग अशा वेळी हसत हसत आप्पाकाका मागे वळून मामांना म्हणायचे, हां आता खरे ओळखलेस तुम्ही आम्हाला. असे त्यांचे अनेक प्रेमळ संवाद अधूनमधून चालायचे. तर त्याही दिवशी मामा पत्त्यांचा डाव मांडून बसले होते आणि समोर आप्पाकाका होते. त्यांचे असेच हास्यविनोद अधूनमधून चालू होते. इकडे खाली बसल्या बसल्या माझ्या मनात एक विचार येत होता. थोड्या वेळापूर्वीच एका माणसाने येऊन परमपूज्य श्री मामांना आपली पत्रिका दाखविली होती. काही गोष्टी विचारून तो निघून गेला होता. हा का कोण जाणे, पण माझ्याही मनात त्यामुळे असा विचार येत होता की इतके लोक येऊन मामांना पत्रिका दाखवून जातात, आपण आपली पत्रिका त्यांना का दाखवू नये. ऐकासाठी नव्हे, पण आयुष्यामध्ये परमार्थ कितपत साधणार आहे, सद्गुरू सेवा कितपत घडणार आहे, असे काहीतरी विचारण्याचे डोक्यात घाटत होते. त्यांना हे कसे विचारावे असा विचारही त्याच वेळी मनात सुरू होता. पत्रिकेचे मार्गदर्शन. एवढ्यातच मला त्यांची हाक ऐकू आली, शिरीष वर ये. मी धावतच वर गेलो. तेथे त्यांचे डाव लावणे चालूच होते. तसेच डाव लावत वर न बघता ते मला म्हणाले, तुझी पत्रिका आठवते का तुला. मी क्षणभर चपापलोच. म्हणालो, हो आठवते की. ते म्हणाले, मग काढ बघू जरा एका कागदावर. वर श्री काढ आणि खाली पत्रिका मांड. मी पत्रिका मांडली. त्यावर ते म्हणाले, हे काय ग्रहांचे अंश नाही लिहिले. मी म्हणालो, अंश काही माझ्या लक्षात नाहीत. तर हसून म्हणाले, अशा अर्धवट पत्रिकेवरून मला तू परमार्थ कसा विचारणार होतास. खाली चल माझ्याबरोबर. मग डाव तसा टाकून मला हाताला धरून ते खाली घेऊन आले. त्यांच्याकडे 10-10 वर्षांची पंचांगे एकत्र बाईंड करून ठेवलेली असायची. त्यातला 1961 सालचा भाग मला त्यांनी काढायला लावला. तारीख त्याने विचारले. मी म्हणालो 13 मे. त्यावर मामा म्हणाले, लिही. आता तुला आमच्या पद्धतीने संपूर्ण पत्रिकाच मांडायला शिकवतो. त्याने मग त्याप्रमाणे स्वतः संपूर्ण पत्रिका मांडली. ते पंचांग मिटून ठेवले. त्यानंतर जवळजवळ 1.5-2 तास ते मला ज्योतिषशास्त्रातील उत्तम आणि मार्मिक नियम सांगत होते. त्यानंतर माझ्या सगळ्या पत्रिकेचे सूक्ष्म विवरण करीत परमार्थाविषयीही त्यांनी मला जे जे हवे होते ते सारे सांगितले. माझे समाधान झाल्यावर त्यांनी त्या पत्रिकेची घडी करून माझ्या खिशात ठेवली आणि मग ते म्हणाले, हे आता खिशातच बरी, इथून पुढे विचारू नकोस. अरे आपण जेव्हा आपल्या सद्गुरूंपाशी येतो तेव्हा आपली पत्रिका आपले सद्गुरूच असतात. तू विचारलेस म्हणून मी फलित सांगितले. पण एक लक्षात ठेव, तुझे काय करायचे ते आम्ही बघत आहोत. तू त्याची काळजी करू नकोस. असे त्यांनी त्या दिवशी सांगितल्यापासून आजपर्यंतचा माझा अनुभव असाच आहे की पत्रिकेप्रमाणे माझ्या बाबतीत काहीच होत नाही. जे काही घडत असते ते त्यांच्या इच्छेनेच आणि खरोखरच सर्व काही तेच घडवीत सांभाळीत आहेत. कोल्हापूरच्या आष्टेकर गुरुजींनी
एकदा परमपूज्य श्री मामांना विचारले होते की मामा, तुम्ही यांना उत्तराधिकारी म्हणून ठरवले आहे, पण आधी त्यांची पत्रिका तरी बघितली होती का? यावर ते एकदम द्वेषाने म्हणाले होते, पत्रिका काय बघायची आहे, त्याची पत्रिका मीच ठरवीन. वेळ पडल्यास त्याचे ग्रहसुद्धा मी बदलीन. खरोखरच त्यानुसार प्रत्यक्ष अनुभव मी घेत आहे. साधक जशी जशी प्रेमाने साधना करायला लागतो तसे तसे त्यांच्या पत्रिकेतले एक एक स्थान शुद्ध होत जाते. त्यांच्या अंतःकरणातला एक एक भाव शुद्ध होत जाऊन पुढे त्याचे सगळे काही त्याच्या सद्गुरूंच्या हातीच विसावलेले राहते. माऊलीतला हास्यविनोद. माऊलीतला त्यावेळेचा आणखी एक मजेशीर प्रसंग सांगतो. रात्रीच्या वेळी माऊलीत खाली मैफलच जमायची. त्यावेळी माऊलीत राहणारे आम्ही सगळे परमपूज्य श्री मामांसमोर जमायचो आणि मग हास्यविनोदाला नुसते उधाण यायचे. मामांना तर साधे बोलणे माहीतच नव्हते. ते फार गमतीशीर आणि मार्मिक बोलायचे. बोलताना कोट्याही करायचे. हसत खेळत त्यांचे सगळे काम चालायचे. ते नेहमी म्हणत, लांबट चेहरा ठेवून परमार्थ करणे आम्हाला मान्य नाही. परमार्थ कसा हसत खेळत व्हावा आणि ते स्वतःच्या त्या पद्धतीनेच वागायचे. हा आनंद कसा निर्मळ निर्भेळ असायचा याची कल्पना यावी म्हणून एक प्रसंग मुद्दाम येथे सांगतो. आपला नारायणसुद्धा हजरजबाबी होता. तो सुद्धा प्रसंगी उत्तम बोलत असे. त्याचीच ही गोष्ट आहे. एकदा मामा आम्हा सगळ्यांना उद्देशून लटकेच वैतागून म्हणाले, काय देवानी तरी तुमची ही सगळी भुतावळ माझ्या मागे लावून ठेवली आहे. एक एक पोटे म्हणजे उच्छाद आहे नुसता. अरे, तुमच्यापेक्षा स्मशानातली भूते बरी, असे म्हणून ते हसायला लागले. त्यांचे ते बोलणे ऐकून आम्ही सगळे गंभीर झालो. पण नारायण मात्र मोठमोठ्याने हसायला लागला. मामा म्हणाले, काय रे नार्या, तू का हसतोस? तो कसे बसे हसू आवरून म्हणाला, काही नाही मामा, तुम्ही जे म्हणता आहात ना, त्याला संत वचनच प्रमाण आहे. ते म्हणाले, हो का, कसले संत वचन आहे रे? तर तो म्हणाला, सोमवारच्या अभंगात नरहरी सोनार महाराजांनी म्हणून ठेवलेच आहे की भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. उमापती शंकर भगवान जे असतात त्यांना आजूबाजूला भूते वेताळ हे नाचायला लागतातच. त्याशिवाय त्यांना काही हर्ष उत्पन्न होत नाही. म्हणूनच आमचे असे नाच चाललेले आहेत ना. ते ऐकून हसत परमपूज्य श्री मामा म्हणाले, वा, शहाणा आहेस. आणि नारायणाला परत 7 मजली हसू फुटले. असे आनंदाचे सोहळे त्यावेळी बरेचदा चालायचे. थोरल्या महाराजांचे दर्शन. आपल्या या नारायणाचा स्वभाव अत्यंत साधा सरळ. त्याला त्यावेळी परमपूज्य श्री मामांनी सांगितले होते की माऊलीत टेंबेस्वामी महाराजांचा फोटो आहे, त्यांचीच उपासना तू करीत जा, त्यांना शरण जाऊन त्यांची सेवा करीत जा. आता हा नारायण एवढा एकनिष्ठ की टेंबेस्वामी महाराज सोडून इतरांच्या फोटोंकडे तो मग बघायचा देखील नाही. रोज फक्त त्यांचाच फोटो पुसायचा, त्यांचीच पूजा करायचा. काही दिवसांनी परमपूज्य श्री मामांच्या हे लक्षात येऊन त्यांनी त्याला विचारले की काय रे, तू बाकीचे फोटो का पुसत नाहीस? तर तो म्हणाला, तुम्ही तर मला सांगितले की फक्त यांचीच उपासना कर म्हणून. यावर ते म्हणाले, अरे, ते सगळे एकच आहेत, असे करू नकोस, सगळ्यांचीच सेवा करीत जा. मग कोठे तो पूर्ववत सगळ्यांचे फोटो पुसायला लागला. त्यानंतर एके दिवशी माझ्यात असाच काहीतरी विषय निघाला आणि बोलता बोलता मी नारायणाला म्हणून गेलो की अरे, तू टेंबेस्वामी महाराजांना दिवसातून 17 वेळा दंडवत घालतोस आणि मामांना मात्र एकदाच नमस्कार करतोस. त्या फोटोसमोर एवढे दंडवत घालण्यापेक्षा मामांसमोरच अधिक दंडवत घातलेस तर काय बिघडेल? तेच तर साक्षात इथे बसलेले आहेत. यावर तो सरळ भावाने म्हणाला, असे नाही, मामा वेगळे, टेंबेस्वामी महाराज वेगळे. त्याला काही केल्या ते पटेना. शेवटी तो विषय तेथेच थांबला. दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी सगळी मंडळी निघून गेल्यावर परमपूज्य श्री मामा एकटेच पत्त्यांचा डाव लावून त्यांच्या कॉटवर बसले होते. हल्ली जेथे त्यांचे सिंहासन आहे तेथेच आधी त्यांची कॉट असते. तीच कॉट आता शेजघरात ठेवलेली आहे. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या तसबिरीच्या दिशेने त्यांचे तोंड होते आणि ते पेशन्स खेळत बसले होते. आता या नारायणाने गप्प बसावे की नाही?
पण त्याने हळूच एक प्रश्न विचारला, मामा. ते म्हणाले, काय रे, काय म्हणतोस? तो चाचरत म्हणाला, काही नाही मामा, हा शिरीष म्हणत होता की टेंबेचोळे महाराज आणि तुम्ही एकच आहात म्हणून. ते ऐकून त्याने अतिशय गंभीरपणे क्षणभर माझ्याकडे वळून पाहिले. त्याच्या बोलण्याकडे त्याने काही लक्षच दिले नाही आणि ते परत पत्ते लावत बसले. एवढ्यावर तरी गप्प बसावे का की नाही ते उत्तर देत नाहीत यातच समजून घ्यावे. पण त्याला अत्यंत उत्सुकता लागलेली होती, म्हणून त्याने परत विचारले, मामा, टेंबेचोळे महाराज आणि तुम्ही एकच आहात का? त्याने तरीही लक्ष दिले नाही. परत धीर धरून नारायणाने विचारले, मामा. ते रागाने म्हणाले, काय रे, काय म्हणतो आहेस तू मगापासून? नारायण भीतभीतच म्हणाला, मामा, शिरीष म्हणत होता टेंबेचोळे महाराज आणि तुम्ही. तोपर्यंत मामांचा चेहरा लालबुंद झाला होता आणि त्याने असे म्हणता अवकाश की ते गर्रकन वळले आणि आमच्या दोघांकडे तोंड करून बसले. क्षणात त्यांचा एक हात हवेत गेला, दुसरा हात समोर आला. पुढच्या क्षणीच आम्ही बघतो तर त्यांच्या एका हातात